नमस्कार मंडळी, मी सचिन दातार सस्नेह परिवारामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज सादर करीत आहे एक हृदयस्पर्शी कथा. कथेचं शीर्षक आहे आई. लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया कथा आई. बेटा, लाडू खातोस का? हे शब्द ऐकून मोबाईलवर गेम खेळणारा राज क्षणभर दचकलाच. राज इंटरव्ह्यूसाठी ट्रेनने कोल्हापूरहून मुंबईला चालला होता. ट्रेनमध्ये त्याच्या समोरच सीटवर बसलेल्या काकूंनी डब्यातून लाडू काढले आणि त्याच त्याला विचारत होत्या, बेटा लाडू खातोस का? हो नको म्हणण्यात राज गडबडलाच. घे रे, साजूक तुपाचे आहेत, स्वतः केलेत मी, असं म्हणत अगदी मायेनेच त्यांनी राजला एक लाडू दिला. काकू खूपच छान हा, असं म्हणत राजनी 2 लाडू फस्त केले सुद्धा. राज नुकतंच लग्न झालं होतं त्याचं. तो कोल्हापूरच्या एका छोट्या कंपनीत कामाला होता. मुंबईच्या एका मोठ्या कंपनीची ऑफर आली होती. पगारही चांगला होता आणि म्हणूनच राज त्याचं नशीब आजमावण्यासाठी मुंबईला निघाला होता. काकू वयाची 60 पार केलेल्या पारशी, अनेक वर्ष मुंबईतच, त्यामुळे मराठी अगदी शुद्ध बोलत होत्या. मुंबईला गाडीतून उतरताना बेस्ट ऑफ लक हा बेटा, असं म्हणणाऱ्या काकूंना राजनेही अगदी वाकून नमस्कार केला. राजला नोकरी मिळाली, पगारसुद्धा मनासारखा मिळाला. राज घराच्या शोधात भटकत असतानाच अचानक आवाज आला, बेटा. हो, तो त्या गाडीतल्या काकूंचाच होता. कसा आहेस? नोकरी मिळाली का? इकडे काय करतोयस? काकूने विचारलं. काही नाही हो काकू, घर शोधतोय. पण खिशाला परवडणारं घर तुमच्या मुंबईत कुठे मिळतंय? राज अगदी कैविलवाण्या स्वरात म्हणत होता. एवढंच ना, चल मी दाखवते तुला घर, असं म्हणत काकूंनी राजला एका छानशा सोसायटीत आणलं. अहो काकू, इथली घरं जरा महागच असतील नाही? परवडणार नाही तुम्हाला? राजचा प्रश्न. हो, घर खूपच प्रशस्त होतं. 3 बेडरूम, मोठा हॉल, किचन. एवढ्या मोठ्या घरात काकू एकट्याच राहायच्या. म्हणाल्या, हे बघ, तू आणि सुनबाई इथेच राहायचंय. आणि हो, मुला सुनेकडून कोणी भाडं घेतं का रे? राज आणि नेहा यथावकाश काकूंसोबत राहू लागले. मन मिळावून नेहाने काकूंना आपलंसं केलं अगदी. काकूंना सून नाही तर मुलगी मिळाली होती. लवकरच नेहालाही नोकरी मिळाली. त्यामुळे दिवसातला नेहाचा सहवास कमी झाल्याने काकू जरा खट्टू झाल्या, पण हळूहळू तेही त्यांच्या अंगवळणी पडलं. पण शनिवारी रविवारी पत्ते खेळणं, कॅरम, पिक्चर बघणं, संध्याकाळी चौपाटी किंवा गार्डन किंवा एखाद्या रात्री बाहेर जेवणच, काकूंच्या एकाकी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला होता. आपलं कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली. जगण्याची उमेदही वाढली. नेहाने सुद्धा अगदी सर्व घराची जबाबदारी स्वीकारली होती. नेहा आणि राजच्या एका बेडरूममधील राज्याची व्याप्ती त्या संपूर्ण घरात पसरली, अर्थात काकूंच्या संमतीनेच. पुढे राज कंपनीच्या कामासाठी 3-4 महिने बँगलोरला गेला. तेव्हा नेहाची जबाबदारी काकूंवर आणि काकूंची जबाबदारी नेहावर सोपवली होती त्याने. नेहाची आणि काकूंची जवळीक त्यामुळे अजूनच वाढली. विकेंडला कधी नेहाच्या मैत्रिणींकडे जाणं, तर कधी जवळपासच्या पिकनिक स्पॉटला भेट देणं, नाहीतर चक्क घरात मनसोक्त गप्पा. नेहाला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाताना काकूंनी त्यांचे महागडे हिऱ्याचे दागिनेही दिले. अर्थात घरी आल्यावर नेहाने ते दागिने काढून काकूंकडे दिले सुद्धा. नेहा, अगं राहू देत की तुझ्याकडेच, मला काय करायचे? काकू म्हणाल्या. नको काकू, अहो मला लागले ना तर मागेन परत तुमच्याजवळ, पण हे दागिने तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, सुरक्षित ठेवा, नेहाही म्हणाली. नेहा, अगं काल ते दागिने कुठे ठेवले? दुसऱ्या दिवशी काकूंनी विचारलं. अहो काकू, मी दिले नाही का तुम्हालाच? नेहा म्हणाली.
आठवतंय ग मला. असू दे असू दे. डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असतील मीच. समजुतीच्या सुरात काकूही म्हणाल्या. काकू, मिळाले का हो दागिने? दुसऱ्या दिवशी नेहानेच विचारलं. काकूंकडून नकार ऐकून आता नेहाही जरा घाबरली. नेहा, अगं मला मदत करतेस का गं? आपण दोघी मिळून शोधूया ना. तेवढ्यात आलेल्या राजच्या फोनमुळे नेहा काकूंना मदत करायला विसरली. पुढचा सगळा आठवडा नेहासाठी जरा धावपळीचाच ठरला. 2 दिवस पुण्याला सेमिनार, क्लायंट व्हिजिट, उशिरापर्यंतच्या ऑफिसच्या मीटिंग्स. या गडबडीत काकूंचा नवीन चष्मासुद्धा दुकानातून आणायला नेहा खरी विसरलीच. आणि भरीसभर म्हणून की काय, काकूंचा आवडता डिनर सेट नेमका नेहाकडून पडून फुटलाच. आताशा काकूंचं घराबाहेर जाणं वाढलं. संध्याकाळी त्या जरा उशिराच परतत. अबोल, उदास, एकाकी राहू लागल्या होत्या त्या. चिडचिडही वाढली होती. रात्री उशिरापर्यंत त्या झोप लागत नव्हती त्यांना. नेहाने काकूंना विचारल्यावर त्या नेहावरच भडकल्या. परवा तर कहरच. नेहा ऑफिसमधून घरी आली त्यावेळी एक काळा कोट घातलेला माणूस घरी होता. काकू त्याच्याशी बोलत होत्या. नेहा येताच काकूंचा आवाज जरा दबला. तरी ते दागिने, घर, साक्षीदार, पोलीस, वकील, राज, नेहा हे शब्द तिच्या कानावर आलेच. आता नेहाला जरा काळजी वाटू लागली. काकूंचे दागिने आपण घातले याचा पश्चात्ताप होऊ लागला. राजचा फोन आल्यावर तिने राजला हे थोडक्यात सांगितलंच. नेहा, काहीही काळजी करू नकोस ग. मी येतोच आहे ना परवा, बघतो मी, राज म्हणाला. राज दुपारी घरी आला तेव्हा नेहाने तर रजाच घेतली होती त्या दिवशी. त्यामुळे राजने सर्व माहिती नेहाकडून घेतली. दागिने न मिळाल्यामुळे काकूंचं वागणं बदललं असणार हे नेहाचं म्हणणंही त्याला पटलं. काकूंच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात राजची अंगठी, लॉकेट, नेहाचे सर्व दागिने, अगदी मंगळसूत्रसुद्धा काकूंना द्यायचं असं दोघांनी मिळून ठरवलं. राजने काकूंना फोन केला. काकूंचं फोनवरील बोलणं ऐकून राज जरा घाबरलाच. काकू म्हणाल्या होत्या, राज, अरे तू आलास हे खूप बरं झालं बघ. मी तुझ्या येण्याचीच वाट पाहत होते. हे बघ, थोड्याच वेळात वकील आणि इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन घरी येईल. तू आणि नेहा कुठेही जाऊ नका. तुमच्या दोघांचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तेवढं तयार ठेवा. हां. झालं. राज आणि नेहाची भीती आणि धडधड वाढली. थोड्याच वेळात काकू इन्स्पेक्टर साहेब आणि वकील साहेबांना घेऊन घरात शिरल्या. राजने आणि नेहाने दागिने एका तबकात ठेवले आणि ते तबक काकूंपुढे धरले. तुमच्या हरवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात आम्ही आमचे सर्व दागिने तुम्हाला देत आहोत. अगदी माझं मंगळसूत्रसुद्धा. प्लीज प्लीज काकू, आम्हाला पोलिसांच्या हवाली नका करू. अहो, आमच्यावर पोलीस केस झाली तर आमच्या दोघांची नोकरी जाईल ना. आम्ही रस्त्यावर येऊ. नेहाने तर काकूंचे पायच धरले आणि म्हणाली, काकू, अहो तुम्ही आमच्यावर आईसारखं प्रेम केलं. मी शपथ घेऊन सांगते, मी तुमचे दागिने नाही चोरले. एक एक क्षणभर तुम्ही माझी आई बना ना आणि आम्हाला पोलिसांकडे द्यायचा निर्णय बदला. आई, मी तुझी लेक, तुझ्याकडे प्रथम आणि शेवटची भीक मागते ग. नाही म्हणू नकोस. पुढच्या काही क्षणातच नेहाच्या अश्रुधारांनी काकूंचे पाय अगदी ओलेचिंब झाले. पण काकू एकही शब्द बोलल्या नाहीत. नुसती निशब्द आणि जीवघेणी शांतता होती. शेवटी शांततेचा भंग करीत वकील साहेबच म्हणाले, राज, नेहा, तुम्हाला आम्ही आता कायमचे अडकवणार आहोत. सर, प्लीज प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या ना. अहो, कंपनीतून ॲडव्हान्स घेऊन आणि आमच्या दोघांचे लॅपटॉप्स विकून आम्ही अजून पैसे गोळा करतो आहे. सर, हवं असेल तर मी ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. मी आजच बँगलोरहून आलो आहे. अगदी थोडासा वेळ द्या ना सर. राज, आपल्याकडे फार वेळ नाही आहे. खरं सांगू का, काकूंना ना एक दुर्धर आजार डिटेक्ट झाला आहे आणि आता त्या अगदी थोड्याच दिवसांच्या सोबती आहेत. त्या तुम्हाला पोलिसात देतील असं कसं रे वाटलं तुम्हाला? जीवापाड प्रेम करतात त्या तुमच्यावर. अरे, हे घर आणि यांची मालमत्ता तुमच्या नावावर करायची आहे त्यांना.
त्यासाठीच तर मी आणि इन्स्पेक्टर साहेब आलोय ना इथे. लवकरच तुम्हाला आणि विशेषतः नेहाला सोडून जावं लागणार म्हणून त्या मनातल्या मनात खंत करतायत रे. त्यांची चिडचिडही होते. नेहाला हे सहन होणार नाही म्हणून त्या गप्प गप्प होत्या आणि तुझी येण्याची वाट बघत होत्या. राज, नेहा, चला बरं आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड कुठे आहे, द्या बरं. हे ऐकलं आणि आई असं म्हणत नेहाने अगदी अंबरडा फोडला आणि ती आईच्या कुशीत शिरली. आईने राजला देखील जवळ घेतलं. परमेश्वरा, आमचे आयुष्य आईला दे रे, अशी प्रार्थना दोघांनी केली. खरंच मिलनाचा तो विलक्ष प्रसंग बघताना काळा कोट आणि खाकी वर्दीला सुद्धा अश्रू लपविता आले नाहीत. काय मंडळी, कशी वाटली आजची कथा? अभिप्रायामध्ये नक्की लिहा. आजचं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.